प्रॉपर्टीवरून चालू असलेल्या वादात एका महिलेने पती आणि दीर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पिस्तूल घेऊन थेट पोलीस स्टेशनला हजर झाली. गोळ्या घालून आले आहे, डेड बॉडीज ताब्यात घ्या असं सांगून तिने पिस्तूल पोलिसांसमोर ठेवलं आणि खुर्चीवरचा पोलीसही गडबडून गेला. एखाद्या क्राईम थ्रिलरमधली वाटत असली तरी ही प्रत्यक्ष आयुष्यातली घटना आहे आणि मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये घडली आहे. उज्जैन पोलीस मुख्यालयापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या इंगोरे या गावात ही घटना घडली. पती आणि दीर यांना गोळ्या घालणारी महिला 35 वर्षांची असून तिचं नाव सरिता असं आहे. सरिता ही एक अंगणवाडी सेविका असल्याची माहितीही समोर येत आहे. सरिताने आपला 41 वर्षीय पती राधेश्याम आणि 47 वर्षीय दीर दिनेश यांना गोळ्या घातल्या आणि त्यांचे मृत्यू झाल्यावर पिस्तूल घेऊन स्वतःच पोलीस स्टेशनला जाऊन घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. इंगोरिया पोलीस स्टेशनच्या प्रभारी चंद्रिका सिंह यादव म्हणाल्या, सरिताचा पती राधेश्यामचा जागीच मृत्यू झाला. दीर दिनेश याच्यावर बडनगरमध्ये रुग्णालयात उपचार सुरू होते. याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सरिता पिस्तूल घेऊन पोलीस स्टेशनला आली. तिचा अवतार बघून पोलीस स्टेशनमध्ये हजर असलेले कर्मचारीही अचंबित झाले. फोरलेन हायवेच्या लगत असलेली सुमारे 5 कोटी रुपये किमतीची जमीन हडपण्याचा दीर दिनेश याचा डाव होता. त्यामुळे तो सतत नवऱ्याला दारू पाजत असे. दारूच्या नशेत नवरा तिला मारझोड करत असे. सकाळीच नवऱ्याने शिवीगाळ सुरू करता संतापलेल्या सरिताने आधी नवऱ्यावर आणि नंतर दीरावर गोळी झाडली. संपत्तीच्या वादातून आपल्या 2 मुली आणि एक मुलगा यांना काहीच हाती लागणार नाही अशी सरिताला भीती होती. त्यावर उपाय म्हणून आपण या प्रकरणात असा निकाल लावला असा दावा सरिताने केला आहे. राधेश्याम आणि दिनेश यांच्या नातेवाईकांनी मात्र या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत. संपत्तीच्या वाटण्या पूर्वीच झाल्या होत्या, त्यामुळे आता पुन्हा त्यावरून वाद होण्याचा विषयच येत नाही असं त्यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. घरात पिस्तूल कुठून आलं अशी शंकाही कुटुंबियांनी उपस्थित केली आहे. ॲडिशनल एएसपी नितीश भार्गव म्हणाले, महिलेने संपत्तीच्या वादातून हे केल्याचं स्पष्ट आहे. आमची टीम अधिक तपास करत असून त्याबाबत माहिती वेळोवेळी दिली जाईल. गुरुग्राममधील हॉटेलमध्ये एका मॉडेलची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्या मॉडेलचे नाव दिव्या पहुजा असल्याचे सांगितले जाते. हत्या करण्यात 3 आरोपींचा समावेश असून त्यापैकी एक सिटी पॉइंट हॉटेलचा मालक अभिजित सिंह असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच हॉटेलमध्ये दिव्याची हत्या झाली. हॉटेल मालक अभिजितने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दिव्याची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 10 लाख रुपये दिले असेही सांगितले जाते. हॉटेलबाहेर असलेल्या एका निळ्या BMW गाडीतून दिव्याचा मृतदेह बाहेर नेल्याचे सीसीटीव्ही चित्रण हस्तगत करण्यात आले आहे. 2 जानेवारी रोजी दिव्यासह अभिजित आणि त्याचे साथीदार हॉटेलमधील खोली क्रमांक 111 मध्ये असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले. त्यानंतर त्याच रात्री अभिजित आणि त्याचे साथीदार दिव्याचा मृतदेह एका चादरीत गुंडाळून बाहेर नेत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसले. त्यामुळे या संपूर्ण गुन्ह्याची उकल होण्यास मदत झाली. गुरुग्राम पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलिसांनी हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथक तयार केले असून मृतदेहाचा शोध घेण्यासाठी त्यांना पंजाब आणि इतर ठिकाणी पाठवण्यात आले आहे. दिव्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार अभिजित आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दिव्या पहुजा ही गँगस्टर संदीप गडोली यांच्या 2016 साली झालेल्या चकमकी प्रकरणी प्रमुख संशयित होती. दिव्याच्या कुटुंबियांनी आपल्या तक्रारीमध्ये तिच्या हत्येबद्दल गँगस्टर संदीप गडोलीची बहीण आणि त्याच्या भावाला जबाबदार धरले आहे. या दोघांनी अभिजितसह मिळून दिव्याला ठार केले असे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. मुंबईमध्ये 2016 साली गँगस्टर संदीप गडोलीचा चकमकीत मृत्यू झाला होता. दिव्या तेव्हा गडोलीची प्रेयसी असल्याचे सांगितले गेले होते. गडोलीच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तिला अटकही केले होते. मागच्या वर्षी जून महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने तिचा जामीन मंजूर केला होता. दिव्या, तिची आई आणि 5 पोलिसांना गडोलीच्या खोट्या चकमकी प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. 6 फेब्रुवारी 2016 रोजी गडोलीची मुंबईतील एका हॉटेलमध्ये हत्या झाली होती. त्यानंतर जवळपास 7 वर्ष दिव्याने कारावास भोगला होता.